आता आपण बघूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली। भगवान पवारांच्या निलंबनावरून रोहित पवारांची टीका। भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा। शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप। भगवान पवार यांच्या निलंबनावरून वरट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। कोणालाही अपघात करण्याचा लायसन्स दिलं नाही, कायद्यासमोर सगळे समान, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। पुण्यात कार अपघात प्रकरणानंतर युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन। माझी आवडती कार आणि माझा बाप बिल्डर असतात तर असे निबंध स्पर्धेचे विषय। प्रथम येणाऱ्या 11,111 रुपयांचं बक्षीसही दिलं जाणार। अजित पवारांच्या जनता दरबारला नागरिकांची मोठी गर्दी। सहयोगी निवासस्थानी नागरिक जमले। अजित पवारांकडून बारामतीमधील विकास कामांची पाहणी। शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगावमधील शिक्षकांच्या बैठकीचं सत्र। मालेगावातून पदवीधर निवडणुकीसाठी आरडी निकमांच्या नावाची चर्चा। जुन्या पेन्शनसाठी निकम यांनी राज्यभर सायकल रॅली आंदोलन केलं होतं। नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाची छापेमारी। आयकर विभागाच्या छापेमारीत 26 कोटींची रोकड जप्त। 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेजही आयकर विभागाकडून जप्त। जळगावमध्ये ईव्हीएम ठेवलेला स्ट्रॉंग रूमचा सीसीटीव्ही डिस्प्ले 4 मिनिटांसाठी बंद। मवियाचे उमेदवार करण पवार यांची माहिती। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे 4 मिनिटांसाठी सीसीटीव्ही डिस्प्ले बंद। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून दुजोरा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का। धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार। धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ। भावेश भिंडेला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी। आटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातला आरोपी। पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांकडून नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव। पत्रात एका मंत्र्यांवर आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी। पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीही उपस्थित।